मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठं गेला होता जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची सिंपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत. आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धी करता घेतली. पण काल जेव्हा त्याने कदाचित त्याने पुस्तक वाचलं असावं, जो पुस्तक तो वाचायला होतं की त्यात महाराजांचा कसा अपमान आहे, कदाचित त्याच्यामुळे तो आला नसावा. आणि काय आहे की तुम्ही प्रश्न करत असताना अशा लोकांचे प्रश्न मला विचारा की ज्याच्याबद्दल आम्हाला बोलायला पण बरं वाटेल. आता आपण जिजाऊंच्या भूमीमध्ये आहोत. जिजाऊंच्या भूमीमध्ये असताना तिथं जर महिलांबद्दल बोलताना जर एखाद्या व्यक्तीला तारतम्य नसेल तर मग या भूमीचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि या भूमीतून, या मोठ्या शहरातून ते जर आमदार असतील आणि भूमी इतकी पवित्र आहे, म्हणजे संतांची भूमी, महामानवांची भूमी, मोठ्या पत्रकारांची भूमी, विचारवंतांची भूमी, आणि याच्यात महिलांबद्दल वापरलेले उच्चार, शब्द हे कोणाला तरी पटणार आहेत का हे तुम्ही विचारा. त्याच्याचबरोबर तुम्ही बोलत असताना महाराजांबद्दल बोलता आणि बोलता बोलता तुम्ही महाराजांचा पण अपमान करता, ही त्यांची लायकी आहे. त्यामुळे अशा लायकींच्या लोकांबद्दल आपण बोलून न तुमचा, न ऐकणाऱ्यांचा, न माझा त्याच्यामध्ये वेळ गेला पाहिजे असं मला वाटतं. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.